हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मी आणि मम्मी आता चाललोय बाहेर का तर बॉन्डीला काहीतरी गिफ्ट आणायचं आहे। मम्मी मस्तपैकी सोन्याची वस्तू बॉन्डीला गिफ्ट आणणार आहे। उद्या बॉन्डीचा बर्थडे आहे। मी आणि सचिन आज रात्री बॉन्डीला काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी रात्री जाणार होतो पण सचिनला आज वेळ नव्हता दुपारी जाण्यासाठी। मी म्हटलं तू दुपारी जाऊन येऊ का तर वेळच भेटत नाही रात्रीच्याला इतके पटकन घाईमध्ये जायचं आणि काहीतरी घेऊन यायचं असं होतं। तर म्हणलं दुपारी आता सचिन म्हणले माझ्याकडे वेळ नाही आपण रात्री येऊ जरा म्हणजे 5-6 वाजता येतो आणि 5-6 वाजता जाऊया। म्हणलं ठीक आहे। तर आता मम्मी सोबत चालले तर म्हटलं चला येतात तर मी सुद्धा त्याला गिफ्ट आणून शिवाय सचिन सुद्धा तिथे येणारच आहेत का तर काहीतरी सोन्याची वस्तू घ्यायची त्यांना म्हणलं तुम्ही पण या म्हटलं। तर म्हणले ठीक आहे येतो का तर जवळच आहे ऑफिसच्या त्यांच्या जवळच आहे दुकान तर ते पण येतील आणि शिवाय माझ्याकडे काही मोड आहे ती सुद्धा मला मोडायची आहे का आहे तुम्हाला दाखवते। तर ही मोड आहे माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून असं झालं होतं की मोडन मी पण एका डब्यात ठेवली होती पण जेव्हा जायचं ना आपल्याला कुठं त्या टायमाला लक्षात येत नाही। तर तसंच झालं 2-3 टाइम सोनारच्या दुकानात गेले पण लक्षात आलं ना मला जाताना घेऊन जायला। पण आता मम्मीचा फोन आला की चल बॉन्डीला काहीतरी गिफ्ट आणायला जायचं माझ्यासोबत चल म्हणून। तर मग मला लक्षात आलं चला म्हणलं हे जाता घेऊन जाते आणि मोडून टाकते। तर आता हे पट्ट्याचे 2 जोड घेतले आहेत आणखीन एक जोड होता तो कुठं ठेवला मी बॅगेत ठेवला का दुसरीकडे कुठं ठेवला ते मला लक्षातच येईना। आता भेटाने गेलं म्हणलं जाऊ द्या 2 आहेत तर तेच मोडते। तर ही पट्ट्या तर 2-3 ठिकाणी मोडल्या होत्या आणि ही मला खूप जास्त पट्ट्या आवडत होते पण त्या तुटल्या आता आणि ह्या मुख्य घुंगराच्या फक्त एका ठिकाणी तुटल्या होत्या पण आता सचिन मला तशाच दुसऱ्या पट्ट्या आणल्यात तर तीच घातल्यात मी। आणि ही स्नेहाची चेन आहे जी एका साईडला कोंड्यापाशी तुटलेली आहे तर आता ती कशी चेन पण एक थोडीशी पातळ झालेली आहे आणि त्यासाठी म्हटलं चला ही पण मोडून टाकते नंतर मला तिला नवीन करायची चेन। आणि जोडव्याचे 3 जोड आहेत म्हणजे 3 जोडवे आहेत एक जोडवं माझ्याकडून कुठं पडलं ते पण माहीत नाही म्हणजे पायातूनच पडलं कुठंतरी पावसाळ्यामध्ये म्हणा। तर आत्ता हे छोटे कानातले असण्याचे ती पण तिनं दांडा तोडून टाकला तर त्यासाठी आता ती तर कामातून गेलं ती काय करते कानातले घातले ना सोन्याचे तर सारखं काढ घाल करून दुसरे कानातले घालते ती डिझाईनचे त्यासाठी ते पण तुटून गेले आता रिंगा आहेत। तर ती म्हटलं राहू दे ती म्हणत ती पण मोडून टाक म्हणलं नको आता ते राहू दे म्हणलं कधी घालायचे असतील घालशील नाही तर मी तुला छोटे कानातले नंतर करणार आहे। तर आता चला मग आता ही मोडून टाकते। तर मम्मीला कधी कधी एवढी घाई होती ना तर 1 मिनिट सुद्धा थांबत नाही नुसतं फोनवर फोन करते ये पटकन मग बघितलं का लगेच आले। थोडस मोठं घेतलं तर त्याला नंतर घालतोय का ना कडी काढून ती साईज आणली ना ही घालायचं त्याला कडी हो। तर मम्मीनं बॉन्डीचं धाग्याने माप घेऊन आली होती आणि धाग्यापेक्षा 1 इंचा मी ब्रेसलेट मोठंच घेतले आता त्यांनी थोडे दिवस आणखीन घालन आणि खूप जास्त ढिल्लं जर असल्यानंतर ते गळून सुद्धा पडेल तर असं होईल त्यासाठी त्यांनी थोडंसं अर्धा 1 इंच जरा मोठंच घेतलेलं आहे। आणि शिवाय मम्मीला ही डिझाईन जरा एवढी काय जास्त आवडली नव्हती मला आवडली सचिनला पण आवडली आणि आणखीन एक डिझाईन होती ती बिलकुल चांगली नव्हती हीच चांगली होती। तर आम्ही ही डिझाईन घेतली आणि ते म्हणजे कोणत्या पण दुकानात गेलात ना तर तुम्हाला लहान मुलाच्या अशा डिझाईन भेटतील। आणखीन एक होती पण ती व्यवस्थित नव्हती ही चांगली आहे त्यासाठी आम्ही हीच घेतली। आता उशीर झालाय ना जायला कशाचं टेन्शन आता लवकर उशीर झालाय 7 वाजले तर दिवसभर काय करायचं ठीक आहे ना मग आता बाहेर गेल्यानंतर उशीर तर होतोय। तर मम्मीला आता घरी सोडलं आणि आता मी घरी चाललोय। आम्हाला रस्त्यात एक पाहुणी भेटली तिनं चहा प्यायला नेला आम्हाला आणि मग बोलता बोलता कधी वेळ निघून गेला समजलंच नाही उशीर झाला आम्हाला यायला घरी। आता मम्मीचं चाललं होतं की आई वाट बघत असेल मला टेन्शन आलं आता किती वेळ झाले आपण बाहेरच बघावं। तर माझ्या मम्मीची मम्मी घरी असती म्हणजे खूप थकलेली आहे पण मम्मी नसली ना तर मग ती विचारत राहते शालू कुठे गेली म्हणून। तर आता म्हणली चला आता ती मला विचारत असेल बराच वेळ की कुठे गेली म्हणून। तर आता तिला सोडलं आणि आता घरी आले। तर सकाळी जाताना मी भांडे घासले नव्हते भांडे तसेच पडले होते भरपूर असे भांडे पडले। तर आता परत आम्हाला जायचं बर्थडेला तर आता मी पटापट भांडे घासते सगळे आणि नंतर मग जाते। हे बघा किचनवरती खूप सारा असा पसारा पडलाय भांडे पडलेत। सचिन आता चहा बनवायला लागले त्यांच्यासाठी आणि हे बघू शकता एवढे भांडे पडलेत आता मला भांडे घासायचे पटापट भांडे सगळे घासून घेतले।
हॅपी बर्थडे सावी. थँक्यू. चल बोला. हॅलो. बर्थडे झाला. बर्थडे होऊन आता घरी चाललोय. जेवण वगैरे झालं मस्तपैकी आणि जाताना नेपूला घेऊन चाललोय. रिटर्न गिफ्ट. जाताना आईस्क्रीम घेतली. मी आणि पिऊ आईस्क्रीम खातो. मी एक हे केलंय एक्सपेरिमेंट. चॉकलेट ऑन आईस्क्रीम. ओ छान. आणि स्नेहाला घरी गेल्यानंतर खायची आणि सचिन तर खातच नाही आईस्क्रीम, तर मी खायला लागले. स्नेहा खा ना तू पण आता. घरी गेलो. तर ठीक आहे, चला मग घरी जातो. आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ देखील तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.